खरंच परिस्थिती होती का की मर्सिडीज द्यायची आणि त्यानंतर पद ताब्यात घ्यायची? हे बघा, माननीय नीलमताई गोरे ह्या विधान परिषदेच्या माननीय उपसभापती आहेत. एका संविधानिक पदावरती त्या कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या एखाद्या वक्तव्यावरती मंत्र्यांनी बोलताना काही या ठिकाणी त्याला संसदीय मर्यादा आहेत किंवा काही नियमावली आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत टिप्पणीवरती आम्ही भाष्य करणं हे काय मला योग्य वाटत नाही. त्या जे काय बोलल्यात याचा खुलासा किंवा याचं स्पष्टीकरण किंवा याच्या बाबतीतली अधिकची माहिती त्या कदाचित स्वतःच देऊ शकतील आपल्याला. त्यामुळे त्यांना काय अनुभव आले किंवा त्या कुठल्या पार्श्वभूमीवरती हे बोलल्या या बाबतीत त्यांनाच जर तुम्ही संपर्क साधला त्यांच्याकडनंच अधिक माहिती घेतली तर बरोबर. परंतु खरंच असं काही पदांच्या पद पाहिजे असतील तर काही वस्तू द्या, काही गाड्या द्या, अशी काही खरंच परिस्थिती होती का शिवसेनेत? तुम्ही त्यांना विचारा ना. आता तुम्ही आता त्यांनी बोललेल्या वक्तव्यावरती जेव्हा मला स्पष्टीकरण विचारताय त्यामुळं मी अशीच म्हटलं एका संविधानिक पदावरती त्या कार्यरत आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि अशा संविधानिक पीठासीन अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरती मंत्र्यांनी बोलताना काही मर्यादा पाळाव्या लागतात आम्हाला. त्यामुळं त्या मान्य नीलमताई जे बोलल्यात त्या बाबतीतलं स्पष्टीकरण किंवा त्या बाबतीतली अधिक माहिती किंवा खुलासा हा त्यांच्याकडनंच घेणं हे उचित होईल. पण राजीव प्रश्न असा येतो की तुम्ही शिवसेनेत इतके वर्ष आहात, उद्धव ठाकरेंबरोबरच्या कार्यकाळामध्ये सुद्धा तुम्ही अनेक वर्ष आमदार राहिला आहात, मंत्री राहिलेले आहात. शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उभाटाची आता सध्याची कार्यपद्धती खरंच तशी आहे कशी की ते नीलमताईंचे जे सांगतात? कारण की शेवटी नीलमताईंचा तो अनुभव व्यक्तिगत जरी असला तरी सार्वजनिकरित्या तुम्ही पण अनेक पद आपल्या कार्यकाळात काही पदाधिकाऱ्यांसाठी मिळवलेली आहे, तुम्ही स्वतः पद मिळवलेली आहे. मला तरी तसा अनुभव आला नाही. म्हणजे माझ्या व्यक्तिगत जर विचाराल तुम्ही शंभूराज देसाई म्हणून तर मला तिन्ही वेळेला पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली. 2019ला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आग्रही होते. शिंदेसाहेबांनी आग्रह धरला म्हणून 2019च्या मंत्रिमंडळामध्ये मला राज्यमंत्री करण्यात आलं. त्यामुळं मी आपल्याला एवढं सांगेन की पहिल्यापासूनच मी 2004ला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून मी माननीय शिंदेसाहेबांच्या बरोबर सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील आम्ही दोघं एका जिल्ह्यातले असल्यामुळं आम्ही एकत्र त्या ठिकाणी होतो आणि आजही आहे. त्यामुळं या बाबतीत मला तसा अनुभव कधी आलेला नाही. सर पण दुसरीकडे संजय राऊतांची भाषा नीलमताईंविषयी पदाची गरिमा न बाळगता प्रश्न विचारण्यासाठी ते पैसे घेतात असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जर नीलमकडून पदं मिळाली म्हणजे बाई माणूस इथपर्यंत खालच्या स्तरावरचे एका महिलांविषयीची विधानं कधी सुरू करतात? बघा आता माननीय संजय राऊत सुद्धा खासदार साहेब आहेत. सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आमदार असतील खासदार असतील पीठासीन अधिकाऱ्यांच्या बाबतीतलं भाष्य करताना म्हणून मी पहिलं वाक्य मगाशी बोललो की मान्य नीलमताई या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, पीठासीन पदावरती त्या विराजमान आहेत. त्यामुळे संसदीय मर्यादा ह्या त्यांच्या संदर्भातलं वक्तव्य करताना सगळ्याच लोकप्रतिनिधींनी पाळल्या पाहिजेत. संजय राऊतांचा जर काय आक्षेप असेल मान्य नीलमताईंच्या कार्यप्रणालीवरती कार्यपद्धतीवरती तर त्यांनी संसदीय मार्गानं त्याचा उल्लेख करावा. संसदीय मार्गाने सुद्धा टीका करण्याची वेगवेगळी आयुध आहेत. त्यांच्या पक्षाचे सुद्धा विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये सदस्य आहेत उभाटा गटाचे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी पण संसदीय मर्यादा पाळून जे काही त्यांना बोलायचं असेल ते त्यांनी बोलावं असं माझं मत आहे. ओके. सुरेश धस यांचं असं म्हणणं आहे की भाजप असेल किंवा शिवसेना असेल की देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आलेले आहेत, त्यांच्यामुळे मतं मिळाली आणि राज्यामध्ये महायुती सरकार आलं. सुरेश धस साहेबांचं हे मत जरी असलं तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. महायुतीच्या निवडणुकीला 2024च्या सामोरं जात असताना सर्व नेत्यांनी सांगितलं होतं की त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती ह्या निवडणुकीला सामोरं जाते आहे आणि त्यावेळी चेहरा हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत आज जरी तुम्ही महिलांना विचारलं, माझ्या मायमाऊली भगिनींना विचारलं तर आज देखील महिला सांगतात की केवळ एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मिळाली. त्यामुळे ही शेवटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
सुरेश दस साहेब जरी म्हणत असले फडणवीस साहेबांचा चेहरा तरी तो देखील चेहरा होता, परंतु नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या ते नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं होतं. आणि शिंदे साहेब हे मान्य फडणवीस साहेबांना आणि मान्य अजितदादांना या दोघांना नेहमी बरोबर घेऊनच सगळं काम करत होते. ते नेहमी शिंदे साहेब म्हणायचे, मी आणि माझ्या बरोबरचे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही हे सरकार चालवतो आहे. त्यामुळे आदरणीय शिंदे साहेब कधीच असं म्हटले नाहीत की मी एकट्याने ह्या निवडणुका लढवल्या किंवा माझ्या एकट्यामुळे झालं. साहेब नेहमी म्हणतात, आजही म्हणतात की आम्ही तिघही एकत्र होतो, आम्ही तिघांनीही प्रयत्न केले आणि म्हणून हे महायुतीला यश मिळालं. महायुतीचं यश हे या तिन्ही पक्षांचं आहे आणि त्यावेळी नेतृत्व हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं निवडणुकीमध्ये होतं. काल नीलम गोऱ्हेंच्या टीकेनंतर रश्मी ठाकरेंनी आज महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. रश्मीताई या गेल्या कालावधीमध्ये सक्रिय थेट समोर होताना दिसत नाही, पण आवर्जून या विषयाच्या बाबतीत आज ते मातोश्रीला बैठका घेताना दिसत आहेत. तर ठीक आहे ना, बैठका कुणी घेऊ शकतं. नाही, रश्मी ठाकरेंचा पॉलिटिकल जो चेहरा समोर नाही, बऱ्याचदा शिवसेनेची महिला आघाडी किंवा उबाटाची महिला आघाडी जेव्हा काही कार्यक्रम करते किंवा काही नियोजन करते तेव्हा बऱ्याचदा मान्य वहिनी अशा महिलांना मार्गदर्शन करत असतात, भेटत असतात. त्यामुळे आता कालच्या या मान्य निलमताईंच्या वक्तव्यावरती कदाचित त्या संदर्भातल्या रिॲक्शन्स काय आल्या, त्या बाबतीतली उबाटा गटाची भूमिका काय ठेवायची याच्यासाठी कदाचित मान्य वहिनींनी बैठक घेतली असेल किंवा मान्य वहिनींना भेटायला काही शिवसेनेचे पदाधिकारी गेले असतील. यात काय म्हणजे नवीन काय आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने कोर्टाने न्यायालयात तासोडे कोणाचं माणिकराव कोकाटे त्यानंतर विधिमंडळाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करत नाही असं थेट राऊतांचा आरोप आहे आणि विधिमंडळाच्या कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुम्ही संसदीय कामकाज मंत्री स्वतः राहिलेला आहात, त्याचं काय खरंच नाही. एक मला सांगा, मी मगाशी पण म्हटलं संसदीय कार्यप्रणालीची काही प्रथा परंपरा आहे. काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका केलेली आहे की जोपर्यंत लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज कडनं म्हणजे त्या लॉ अँड ज्युडिशरी असेल किंवा माननीय उच्च न्यायालयाचं किंवा न्यायालयाचं रजिस्ट्रार ऑफिस असेल त्यांच्याकडून अधिकृत ऑफिशियली जोपर्यंत मान्य विधानसभा सचिवालयाकडे किंवा मान्य विधानसभा अध्यक्षांच्याकडे एखाद्या आमदारांच्या बाबतीत एखाद्या मंत्र्यांच्या बाबतीत एखादा निकाल अधिकृतपणे जोपर्यंत येत नाही तो आल्यानंतर LNGD डिपार्टमेंट आहे, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट, त्याचं ओपिनियन काय आहे, ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन काय आहे आणि ज्यावेळी निकाल प्राप्त झाला त्यानंतर किती दिवसात त्याच्यावरती कार्यवाही करावी या बाबतीत संविधानाने जी काय कालमर्यादा निश्चित करून दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या नियमांचं पालन करून उचित कार्यवाही केली जाईल. त्यामुळे थोडंसं थांबून मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांच्याकडून पुढची काय कार्यवाही होते ते पाहणंच या घडीला उचित ठरेल. उद्यापासून मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय अशाच पद्धतीची स्पष्ट भूमिका त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आली. नाही, माझ्या माहितीनुसार मस्साजोगच्या ग्रामस्थांची स्थानिक पोलीस अधीक्षक जे आहेत आमचे ते संपर्कामध्ये आहेत. मध्यंतरी जेव्हा त्यांनी सांगितलं की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी किंवा स्वर्गीय देशमुखांच्या परिवारांनी त्यावेळी शासनाकडनं देखील सांगण्यात आलं होतं की जो तपास चालू आहे त्या तपासाची माहिती त्यांच्या परिवाराला दिली जाईल. त्यामुळे त्या बाबतीत आमचे स्थानिक पोलीस अधीक्षक हे स्वर्गीय देशमुखांच्या परिवाराच्या संपर्कामध्ये आहेत, त्यांच्याशी बोलतायत. माझी आजही विनंती राहील मस्साजोगच्या ग्रामस्थांना की या बाबतीत कुठेही कुचराई होणार नाही, कुठेही तपासात दिरंगाई होणार नाही आणि जे कोणी दोषी असतील त्या दोषींना कुठेही सोडलं जाणार नाही. या सगळ्यांवरती नियमानुसार कायद्यानुसार तीन यंत्रणा त्यांच्यावरती तपास करतायत. तिन्ही यंत्रणा मिळून अगदी शेवटचा जो आरोपी यातला आहे, जो मूळ सूत्रधार असेल किंवा जो कोणी ह्याला जबाबदार असेल थेट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा कोणालाही या प्रकरणी सोडलं जाणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा संतोष देशमुख असेल यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप त्यांना कारवाई होणं जे आहे ते पूर्ण होत नाही आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. त्या ठिकाणी ठराव पास करण्यात आला आणि तत्काळ जो कृष्णा आंधळे फरार आहे त्याची अटकेचा विषय असेल किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल तर तो लवकरात लवकर घेतला जावा असा ठराव पास करण्यात आला. नाही, आता ठीक आहे, ठराव पास होणं तो सरकारकडे येणं, पण मी एवढंच सांगेन की कुठल्याही
मर्डर केसमध्ये किंवा खुनाच्या प्रकरणामध्ये राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आहे. माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सुद्धा संवेदनशील आहेत. मी एवढंच आपल्याला सांगेन की कुठल्याही व्यक्तीला ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या कुठल्याही खुनाशी संबंध आहे अशा एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. पोलिसांचं काम करतायत. वेगवेगळे तपास पथकं ही फरार आरोपीच्या शोधासाठी आजही कार्यरत आहेत. त्यामुळं पथक कुठं गेलं, कोणत्या दिशेनं गेलं, काय तपास केला हे जर उघड केलं तर तपासावरती त्याचा परिणाम होतो. फरार असणाऱ्या आरोपीला अधिक फरार व्हायला कुठेतरी मदत होते. म्हणून तपासामधल्या काही बाबी या अंतर्गतच ठेवल्या पाहिजेत. पण मी एवढंच सांगेन, महाराष्ट्र पोलिसांची खासियत आहे, महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक आहे. निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस यातले प्रत्येक धागेदोरी शोधून काढतील आणि कुठलाही आरोपी सुटणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका आहे. ओके, थँक्यू. जनता दरबार तुम्ही सुरू केले, जनता दरबार चर्चा आहे. गणेश नाईक सातत्यानं ठाण्यात जनता दरबार घेतात आणि त्यामुळं शीट युद्ध हे कुठेतरी भाजप आणि सेनेत सुरू आहे का अशी बोलत. असं काही नाही. ठाणे जिल्हा, मी मागं सुद्धा सांगितलं होतं, ठाणे जिल्हा हा वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या विचारानं शिवसेनेनं पक्का बालेकिल्ला करून ठेवलेला आहे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळं आता गणेश नाईक साहेब हे नवी मुंबईतनं निवडून आले तरी ते नवी मुंबई ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. ते जिल्ह्यातले मंत्री आहेत आणि मंत्री कधी कुठल्या जिल्ह्याचा नसतो, मंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो. आता उदाहरणार्थ मी मंत्री आहे, उद्या मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. तसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की मंत्री हा काही एका जिल्ह्यापुरता नाही, मंत्री हा राज्याचा मंत्री आहे. राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठलाही मंत्री जाऊ शकतो. लोकांचे प्रश्न सोडवायला मदत होत असेल तर मंत्र्यांनी कुठेही जाणं आणि जनता दरबार घेणं आणि जनतेचे प्रश्न सोडवणं ही मंत्र्यांची बांधिलकीच आहे, मंत्र्यांची जबाबदारी आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.